बघा ही छोली भिजत घातली मी, पण आता कमी पडली जागा त्याला, एवढी मोठी जागा असताना दुसऱ्या याच्यात टाकते आता. ह्या कढाई वापरत नाही त्याच कढाई भांडी आता. पुरी आणि छोलेची भाजी करायची संध्याकाळी. आज बघा फ्रीजचा आवरायला काढला आता. कामा घरातलंच आवरून आवरून परेशान राहता माणूस. संध्याकाळचे 5 वाजलेली आता हे बघा पसारा, चहा पाण्याची भांडी. आमचं जेवण झाल्यावर आम्हाला आंब्याच्या कैऱ्या म्हणजे काय म्हणतात त्याला, लोणच्याच्या कैऱ्या फोडायच्या. बोट सांभाळा. उचल पटकन या. खाली टाक ना ते. नाही ग बघ तू कुठं बरं बघ या तिथून काय पाहिजे तुला? मग टाटा जा पटकन. कोणतं? पीठ मळायचं टाकी. या धुवून नको आलं जाऊ, या धुवून ठेवल्या होत्या काय रे. पाण्यात भरल्या ना. थोडं 2 दिवस आधी केले असते एवढा पिकल्या नसता. आधी आधी बनवायला पाहिजे होता. आणायच्या पहिले काय त्याचा अचानक आणल्या काळ काढून टाकावा नाही तर दोनचं नाच लय वारं काय पडलं पड ग. हवा जास्त आता याला टाकायचं. माझ्याकडे काय खडे मीठ नाही. हे सगळं स्वच्छ करून घेतलं मी पुसून. आता याला मीठ टाकायचं प्रमाणामध्ये. आणि आपली घरची हळद आहे, दळलेली हळद, 1 चमचा हळद टाकायची. एक मिक्स करून घ्यायचं आणि कपड्यामध्ये बांधून सकाळी सगळं पाणी काढून घ्यायचं आणि मग सुकत घालायचं. आता याची उद्या सकाळची तयारी लोणचं घालायला. तोपर्यंत सगळं मग हळदीचं मिठाचं पाणी आलं ते काढून टाकायचं. बघा आता आपण याला कॉटनचा कपडा घेतला आणि याच्यामध्ये हळद मीठ लावून हे लोणचं असं सकाळपर्यंत बांधून ठेवायचं. जेवढं पाणी गळण तेवढं काढून ठेवायचं. कपडा पण नवीनच घेतला. हळदीचाच कलर आहे पिवळा. आता बांधून ठेवायचा मस्त. आता हा व्हिडिओ दुसऱ्या दिवशीचा आहे बा. पाणी काढून घेतलं मी, एवढं पाणी निघालं. आता हे पाणी टाकून द्यायचं आणि मस्त उन्हात वाळत घातले असते बरं का, पण लई धूळ उडती म्हणून नको म्हटलं. आता या कैऱ्या मस्त सुकायला ठेवल्या, कारण फॅनच्या हवेतच सुकायला ठेवणार आहे. 5 वर फॅन जर केला तर मस्त सुकत्या. आणि बाकी रेसिपी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवल, कारण आज सुकून ठेवणार आहे पूर्ण. आणि मसाल्याची संध्याकाळची तयारी राहील पुढच्या व्हिडिओमध्ये राहील ती. आणि व्हिडिओ खूप लेट झालेली आहे, कारण काय होतं
माझ्याकडे अधिक महिन्यात पारायण ते करायला वेळ खूप कमी होते दिवस, आणि त्याच्यामुळं मी माझ्या जे बाकीचं राहिलेलं होतं मी ते करून घेतलं, आणि खरंच व्हिडिओ टाकले नाही मी. व्हिडिओ आता एवढे येत नाही पहिल्यासारखे, कारण अधिक महिन्यामध्ये आपल्याला जे काही करायचं असलं ना त्याच्यासाठी वेळ का कमी भेटला, की पहिलं आमचे 10-12 दिवस पुतण्याला मुलगी झाली होती, मग त्याच्यामुळे देवाचं काही करता येत नव्हतं. आणि आता म्हणून व्हिडिओ लेट आले. बाकीचं पण काम आणि दुसरे सेवा वगैरे होते, विष्णूंची सेवा, मग काय ब्लॉग घेतलेच नाही. म्हटलं नकोच आता, म्हणून आज म्हटलं चला आता एवढे दिवस झाले व्हिडिओ बनवू आपण. आणि व्हिडिओ कशाचं येतो तो आपण लोणचं कसं म्हणजे टाकणार आहे काय. 5 किलो कैऱ्या आणल्या होत्या बरं का, आपण 2 किलो तर पिकलेलेच असणार आहे. म्हणून मग आज कैऱ्या अशा फोडून घेतल्या आम्ही, आणि माझ्याकडून काही फुटल्या जात नव्हत्या बरं का, पण जेव्हा ते ड्युटीहून येतील तेव्हा फोडायच्या, मग ते लोणचं बनवायचं. पण स्वतः काही केलेला आनंद खूप वेगळा असतो पा, प्रत्येकालाच माहिती. आपण थोडं जरी आपण स्वतः केलं तर किती त्याची मजा वेगळीच असते. काही होते. लोणचं काही जास्त आवडत नाही बरं का मला, आंबट वगैरे मी जास्त खात नाही, पण बाकीच्यांना खिचडीसोबत आवडतं. चला मग घरच्या घरी मसाला बनवणार आहे. राहिलेला व्हिडिओ उद्या येणार आहे. व्हिडिओ कसा वाटला, आवडला तर नक्की लाईक करा. रामकृष्ण हरी.